आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर त्या विषयाचे आढावे पूर्ण झाले। त्यातला पहिला विषय प्रामुख्याने आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बळीराजा पाणंद रस्ते या विषयामध्ये थोडी गती वाढवायला सांगितलेली आहे। यातल्या त्या तालुक्याची कमिटी कोणाची, त्या तालुक्याचे पाणंद रस्ते कसे पूर्ण होणार, पर किलोमीटर किती त्याचं बजेट, अशा सगळ्याच विषयाची स्पष्टता आल्यामुळे जिल्ह्याची बळीराजा पाणंद रस्त्याची जी कमिटी आहे त्याचं पालकमंत्री यांनी मी अध्यक्ष असेल। प्रत्येक तालुक्याची बळीराजा पाणंद रस्त्याची जी कमिटी आहे त्याचा तिथला लोकल स्थानीय आमदार हा अध्यक्ष असेल। सरकार ठरवेल तो त्याला सहअध्यक्ष असेल। 5 जण त्या समितीमध्ये सदस्य असतील की ज्यांची नावं पण शासन नक्की करेल। त्यामुळे आता कार्यपद्धती ठरली। प्रामुख्याने ठरायचं होतं ते आता 100% आपण यंत्रांच्या साहाय्याने पाणंद रस्ते करू शकू, ज्याच्यामध्ये आधी 60-40 मग कधी 50-50 असे अनेक विषय आले। मग त्या वापराव्या लागणाऱ्या यंत्रांचे दर ठरवणं, तो जिल्ह्याच्या बैठकीमध्ये त्याचे दर ठरल्यामुळे आता खरं म्हणजे हे सगळं कुठून पैसे येणार, त्याचं एस्टिमेट कसं तयार होणार, त्याचं सँक्शनिंग कसं होणार, त्याचं मॉनिटरिंग कसं होणार, पूर्ण झाल्यानंतर त्याचं थर्ड पार्टी ऑडिट कसं होणार, अशा सगळ्या गोष्टी आज क्लिअर झाल्या। त्यामुळे प्रत्येक तालुक्याची ही समिती तयार होऊन आता कामाला लागलं पाहिजे आणि जिल्ह्यामधले अधिकाधिक 25 किलोमीटरचं एक क्लस्टर डेव्हलप झालं की ज्या 25 किलोमीटरच्या एका कामाचं एक स्वतंत्र टेंडर निघेल। शेतकऱ्यांचं माल शेतावरून लवकर घरी येणं, शेतावरून लवकर मार्केटमध्ये येणं, यासाठी या पाणंद रस्त्यांची खूप मोठी आवश्यकता भासत होती आणि हे रस्ते ऑन पेपर आणण्यापासून त्याला निधी उपलब्ध करून देण्यापासून सगळेच विषय आता मार्गी लागले। दुसरा विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा तो म्हणजे जिल्ह्यामधल्या आरोग्याच्या दृष्टीने सरकारने केलेल्या योजनांचा आढावा घेणं। यात प्रामुख्याने आयुष्यमान कार्ड की ज्यात 5 लाखापर्यंतचे उपचार, वैद्यकीय उपचार हे मोफत होतात, तर ह्याची किती जणांनी कार्ड, कारण शेवटी राज्यातल्या सर्व जनतेला आर्थिक उत्पन्नाची मर्यादा न ठेवता आपण हे एलिजिबल केलं, कोणी याचा फायदा घेऊ शकतो, पण कार्ड मस्ट। तर हे कार्ड अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं, याच्याबरोबरने किती हॉस्पिटल्समध्ये ही योजना आहे, या हॉस्पिटलमध्ये आता एकूण आजार ज्याच्यावर आपण उपचार करू शकतो ही संख्या वाढली आणि ती 1000ने वाढली, त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवायला लागेल। याच्यामध्ये प्रति आजार जे पैसे आपण हॉस्पिटल द्यायचो त्यात परवडत नव्हतं, तर अनेक हॉस्पिटल बाहेर पडायचे, तो आता वाढवला की ज्यामुळे हॉस्पिटलला आता परवडेल, चांगले हॉस्पिटल या योजनेमध्ये येतील। अशी सगळी सांगोपांग चर्चा होऊन येत्या महिन्या-2 महिन्यामध्ये एक जिल्ह्याचं मोठं वैद्यकीय शिबिर भरवता येईल का, ज्याच्यामध्ये ज्याचं असं क्रॉनिक बराच काळ पेंडिंग असणारं दुखणं पैशाअभावी तो त्या जिल्हा शिबिरामध्ये घेऊन येईल आणि त्या शिबिरामध्येच त्या ऑपरेशनची, उपचाराची लगेचच व्यवस्था लावली जाईल, असाही निर्णय आपण घेतला। याला जोडून या योजनेसंबंधी लोकांच्या काही कंप्लेंट्स असतात ज्या ह्या कमिटीने ऐकून सोडवायच्या असतात, ती पण बऱ्यापैकी त्याचा निपटारा झाला। या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या 3 योजना आहेत, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ, या तिन्ही योजनांमध्ये विस्तारित टेंभू, विस्तारित म्हैसाळ की ज्याच्यातून जवळजवळ सगळी गावं ज्याला पाणी हवं आहे बागायतीसाठी त्याला पाणी हे ह्या योजना पूर्ण झाल्यानंतर पूर्णच होईल असं माझं तरी मत आहे। मग ह्या योजना लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत। साधारणतः डिसेंबरपासून याच्या वेगवेगळ्या टप्प्याचे उद्घाटनं सुरू होतील। यात अतिशय महत्त्वाकांक्षी 1500 कोटी रुपये खर्च करून सोलर प्रोजेक्ट जो आपण उभा करतो आहोत, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या प्रोजेक्टचं, कारण वॉटर लिफ्टिंग अँड वॉटर कॅरिंग
तर त्यातल्या कॅरिंगला समजा पैसे लागत नसले, कारण तो नॅचरल फ्लोने जाईल, पण याच्या लिफ्टिंगला लागणारं विजेचं बिल हे खूप अफाट असतं. आणि त्यामुळे 1500 कोटी रुपये खर्च करून का होईना सोलर प्रोजेक्ट जेव्हा आपण पूर्ण करू त्यावेळेला खूप मोठं विजेचं बिल आपलं वाचेल. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्रांतिकारक, समाजसुधारक, मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखक अशांची काही स्मारकं ही पूर्ण होत आली आहेत. तर तिचा आढावा झाला आणि मे अखेरीस पूर्ण होणाऱ्या सगळ्याची एकदा उद्घाटनं करून त्या ठिकाणी जी एक लोकल बॉडी क्रिएट झालेली असते त्यांना ती चालवायला देणं, रोजचं संचालन करायला देणं, असाही निर्णय झाला. ज्यात काही स्मारकं ही निधीअभावी पेंडिंग आहेत, तर मंत्रालयात त्याचा पाठपुरावा करण्याचं ठरलं. प्रामुख्याने क्रीडा संकुलामध्ये बॅडमिंटन कोर्ट हे कोविड काळामध्ये आपण कोविड सेंटर म्हणून वापरलं आणि ते इतकं न वापरावं असं झालं होतं, ते पूर्ण झालं. त्याचे आता तिथे प्रॅक्टिसला येणाऱ्यांनी किती शुल्क भरायचं हे ठरेल नजीकच्या 8 दिवसात 15 दिवसात. आणि मोठ्या प्रमाणावर लोक बॅडमिंटन खेळायला तिथे येऊ शकतील. एका वेळेला 4 बॅडमिंटन कोर्ट तिथे तयार झालेले आहेत. या व्यतिरिक्त 8 कोटी रुपये आपण सिंथेटिक ट्रॅकला सँक्शन केले, पण गेले 2 वर्ष काही ना काही कारणाने त्याचं टेंडरच निघत नाही आहे. त्यातल्या आता स्पष्टता आल्या आणि तेही टेंडर निघेल. तिथे असणारा स्विमिंग टँक जो अतिशय चांगला करून घेणं आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्याला मिळालं होतं ते संपलं आहे ते रिन्यू करणं, असे खूप व्यावहारिक विषय पण पूर्ण झाले. यावर्षी जून आणि जुलैमध्ये पाऊस थोडा कमी येईल असं हवामान खात्याचा अंदाज आहे. पूर्वी हवामान खात्यावर अवश्य आपण टिप्पणी करायचो की जे सांगतील त्याच्यावर उलटं होतं, पण AI मुळे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आता प्रत्येकच गोष्ट हवामान खात्याची खरी ठरते आहे. आणि ते त्यांचं भाकीत जर खरं ठरलं, भाकीत म्हणण्यापेक्षा वैज्ञानिक भाकीत जर खरं ठरलं की यावर्षी जून जुलैमध्ये पाऊस कमी असेल, तर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत. कारण नंतर ऑगस्टमध्ये पाऊस थोडा जास्त दाखवत आहे, पण जून जुलैमध्ये दाखवत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून पाणी सगळ्यांनी जपून वापरलं पाहिजे. इरिगेशनने शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन हवं तेवढंच सोडायचं. लोकांनी पण याचा पाण्याचा वापर थोडा कमी करावा आणि पहिली प्रायोरिटी जनावरांच्या आणि माणसांच्या पिण्याच्या पाण्याची आहे. तर त्यावर सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण खरंच जर जून जुलैमध्ये पाऊस कमी पडला तर यावर्षी धरणं कमी भरतील, त्याचा पुढच्या वर्षी परिणाम होईल. मग धरणंच जर आपण कमी रिकामी केली काटकसरीने पाणी वापरून, तर मग कमी येणाऱ्या पावसाने सुद्धा पुन्हा धरणं चांगली भरतील आणि पुढच्या वर्षी प्रश्न निर्माण होणार नाही. तर हा एक आपल्या सगळ्यांना आवाहन करण्याचा विषय आहे. खतांच्या बाबतीमध्ये ह्या अफवा उठत असतात की युद्धामुळे खत महागणार आहे, युद्धामुळे खताचं शॉर्टेज आहे. असं कुठलीही स्थिती नाही. 1 मेला याचा आढावा घेणारी, ज्याला आपण खरीप आढावा म्हणतो, याची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची बियाण्याची आणि खतांची आणि औषधांची गरज किती आहे आणि आपल्याकडे साठा किती आहे, आपल्याला किती मिळणार आहे, याचं सगळं चित्र स्पष्ट होईल. पण काही या युद्धाचा परिणाम होऊन डिझेल मागणार आहे, पेट्रोल मागणार आहे, गॅसचा तुटवडासुद्धा हळूहळू कंट्रोलमध्ये आलेला आहे. कमर्शियल गॅस पण हळूहळू इश्यू व्हायला आलेला आहे. घरगुती गॅसला तर काही प्रश्नच नाही. त्यामुळे अफवांमुळे पॅनिकिझम निर्माण करण्याचं काही कारण नाही. त्याच्यातून आपल्याला विकृत आनंद मिळतो, पण जनजीवन विस्कळीत होतं, याची सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.